अशाच एका उज्ज्वल प्रभाते काळोखाच्या होतील ज्योती. मरणाची ना भीती मलाही, जगण्याशी ना वैर माझे. वार केले होते जयानी, सारेच होते यार माझे. घाव सारे झेलताना वेदना हळुवार होते. संकटाची कशास भीती, भविष्य माझे माझ्याच हाती. अशाच एका उज्ज्वल प्रभाती. हे बघा इन्स्पेक्टर साहेब, माझ्या आयुष्यामध्ये मी कधीही वाईट कृत्य केलं नाही, वाईट मार्गाने कधी गेलो नाही. मेघना ही माझी मुलगी आहे, ती असलं काही करणार नाही. तिचा या दहशतवाद्यांशी, त्यांच्या दहशतवादाशी काहीही संबंध नाहीये. कशावरून तुम्ही म्हणता तिचा जीव धोक्यात आहे? हो, माझी मुलगी बेपत्ता आहे. मग असे विचार मनामध्ये येऊ शकतात ना? बाप आहे हो मी. मेघनाचा फोन आला होता. काय काय म्हणाली ती? ती मला म्हणाली की मी सुरक्षित आहे, माझी काळजी करू नकोस. आणि मला याची पूर्ण कल्पना आहे की आमचं कुटुंब दहशतवाद्यांना मदत करून देशद्रोहाचं महापातक करणार नाही. म्हणजे देशभक्तांचं कुटुंब तुमचं? कुठचीही परिस्थिती आली ना तरी मी नाही एकटं सोडणार तुम्हाला. मेघना तुमचीच मुलगी ना? हो, आत्ता कुठे आहे ती? मला माहित नाही. तुम्ही पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करताय. नाही हो, आम्हीच काळजी तो तिच्या. ती कुठे असेल या विचारानं जीवाला घोर लागला अगदी. साहिल बद्दल काही सांगू शकाल का? नाही. का? तुम्ही कधी भेटला नाहीत त्याला? भेटले होते एकदा, घरी आला होता. मेघना आहे का विचारायला, पण दारातनच परत केला. मेघनाचा मित्र होता ना तो? बहुतेक असावा, मला काही फारशी कल्पना नाही त्याची. मेघना त्याच्याबरोबर फिरत होती आणि तो एकदा तुमच्या घरी येऊनही तुम्हाला कल्पना नाही?
काही माहिती नसेल? आणि तरीही ती त्याच्याबरोबर फिरत होती. बरं मला सांगा, तिचे आणखी कोण कोण मित्र होते? नाही, फारसे कोणी नाही आहेत तिला मित्र. त्यांच्यापैकी काहींनाच मी ओळखते. हा, त्यांचीच नावं हवी आहेत मला. वैभव कामत, अभय देशपांडे आणि विवेक कुलकर्णी. ठीक आहे, आणखी काही नावं आठवली तर कळवा. येतो मी. हो. चहा घ्या. मी इथे कसं काय? तुम्ही चहा घ्या, बरं वाटेल तुम्हाला. मेघना मेघना परत आली? नाही, मला खरंच काही कल्पना नाहीये, पण येईल ती. मला जायला हवं. तुम्ही जाऊन काय करणार? अगं सिंधू तिथे वाट बघत असेल, माझी काळजी करत असेल ती. दवाखान्यात तुम्ही एकटेच होतात ना, तेव्हा कुठे गेली होती काळजी? नाही नाही, मला जायला हवं. मी निघतो. हे बघा, तुमच्या तब्येतीची काळजी घेणं आता जास्त गरजेचं आहे. तुम्ही कुठेही जाणार नाही आहात. मी जाणार मी. अशाच एका उज्ज्वल प्रभाते, अशाच एका उज्ज्वल प्रभाते. मग काय ठरवलंयस? कशाबद्दल? अरे जॉब बद्दल बोलतीये मी. नाही, नोकरी तर करायची आहे, पण थोडा वेळ पाहिजे मला. किती? मेघनाचा शोध लागेपर्यंत. हे बघ चंदू, मेघनाचा शोध लागणं आपल्या हातात नाहीये, पण जॉब आत्ताच्या आत्ता स्वीकारणं तर आपल्या हातात आहे ना. मला वाटतं तू उगीच निर्णय घ्यायला वेळ लावू नकोस. लवकरात लवकर तुझा निर्णय घे. आधी मेघनाचा शोध लागू दे, मग मी नोकरीवर रुजू होईल. हे बघ चंदू, अरे इतक्या चांगल्या संधी वारंवार नाही मिळत. उगाच विचार करण्यात वेळ नको ना घालवूस पाया. बघ, तो विचार करतो. किती आणि कसला विचार करणार आहेस तू? हे बघ सायली, मेघना माझी पुतणी आहे. तिच्यावर संकट आलेलं असताना मी स्थित प्रज्ञासारखं राहायची तुझी इच्छा आहे का? असं मी म्हटलंय का? हे पण तुझ्या बोलण्याचा हाच मतीत अर्थ आहे. हे बघ. नाही, हे बघ, मला शब्दच्छल आवडत नाही, पण मेघनाचा शोध लागेपर्यंत माझ्या हातनं कुठलंही कार्य होणार नाही. आणि मेघनाचा शोध लागलाच नाही तर? काहीही झालं तरी मेघनाचा शोध लागायलाच हवा. ती आपल्या हातची जाता कामा नये. आपली सगळी माणसं कामाला लावा ताबडतोब. उशीर झाला तर परिणाम वाईट होतील. काहीही करून तिला शोधून काढा. मामा मामा मामा, मी अशा मुलाशी लग्न करीन जो ही सगळी कामं करेल. डस्टिंग, भाजी आणणे, कुकिंग, लॉन्ड्री, एव्हरीथिंग. आणि त्याला ती कामं करावीच लागतील. या आयुष्यात तुला असा नवरा मिळणार नाही. मामा, असं असेल ना तर मी एखाद्या घरगड्याबरोबर सुद्धा लग्न करीन ना, पण मी घरात कामं करणार नाही.
राडा केला या मुलीनी. कपडे सुद्धा तसेच पडले, तुझ्या तशाच, पुस्तकं तशीच. मेघू, ए मेघू, स्वतःच्या चादरीची घडी सुद्धा करायला नको मुलीला. ऐकू बघू पडते ना करते मी. काय चाललंय? कशी ग तू मेघू? किती पसारा घालून ठेवलायस? आवडता पण येत नाही तुला? शो काय शो? तुला कळलं काय? तुला अजून काहीच कळलेलं दिसत नाहीये. काय तुम्ही लोक काय टीव्ही वगैरे बघता की नाही? मेघू, घरातली परिस्थिती आहे का टीव्ही बघण्याची? कळत नाही तुला? सॉरी. विचार ना मला काय झालंय ते. विचारतीये काय झालंय? मम्मा, 3rd पेज यंगस्टर्स नॅशनल लेवलच्या डान्स कॉम्पिटिशनच्या फर्स्ट राऊंड मधून मी सिलेक्ट झाले. काय सांगते? रडू नकोस सिंधू, काहीतरी मार्ग निघेल. कुठे असेल होती? कुठल्या परिस्थितीत असेल? काय घडत असेल तिच्या बरोबर? नुसते विचारानं सुद्धा जीवाचा थरकप होतो माझ्या. पोटची पोर आहे होती माझ्या. माझी आई ग, माझी आई ना. मला नसेल का काळजी वाटत तिची? काहीतरी करा हो. काय काय करू सांग ना. मला काही सुचतच नाहीये. देवाला सगळे नवस बोलून झालं, पण काही उपयोग नाही. सांग ना तुझ्या देवाला, सांग त्याला कर म्हणावं. कर निवारण या संकटाचं, दाखव मार्ग. इतकी वर्ष तू सकाळ संध्याकाळ त्याची मनोभावे पूजा केलीस, त्याचं हे फळ देतोय का तो आपल्याला? कसली परीक्षा घेतोय तो आपली? अगं एवढी संकट आली तरी डोळे मिटून बसलाय का तो? का दगड असल्याचं सिद्ध करतोय तो? असं नका बोलू हो. असं नका बोलू. तोच मार्ग दाखवेल आपल्याला. कधी सांग ना, कधी? सगळं संपल्यानंतर? काय वाईट केलं सिद्धू? आपण कोणाचं काय वाईट केलं ग? का आपल्याच नशिबामध्ये हे का? आयुष्यभर सचोटीने वागलो, सरळ मार्गाने वागलो आणि अडचणीला संकटामध्ये सगळ्यांना मदत केली, तरी आपल्या नशिबामध्ये हा काटेरी मार्ग का सिद्धू? संकट कधीतरी येणारच ना. मान्य आहे मला. कधीतरी ना, पण ही सतत एका पाठोपाठ एक आम्हाला कोसळते आपल्याकडे. आणि तू बसलाय गप्पत बघ. काय करते माझ्या पोरीने? काय केलं होतं कोणाचं वाईट? निष्पाप पोर माझी कुठे असेल, काय करत असेल, काही माहित नाही. आणि मी बाप असून काहीही करू शकत नाही. लहानपणापासून आपल्या मायेच्या सावलीत वाढली गती कुठे तेच गळत फिरत असेल ती. विचार ना, विचार ना, विचार ना तुझ्या देवाला. सांग म्हणावं, माझी मेघना कुठे आहे? सांग.
अशाच एका उज्ज्वल प्रभाती अशाच एका उज्ज्वल प्रभाती साहेब मेघनाचा शोध लवकरात लवकर लावा साहेब. आम्ही आमचं काम करतोय, पण तुम्ही कोऑपरेट केलं तर अधिक सोपं होईल. साहेब आम्हाला जी माहिती होती ती सगळी आम्ही तुम्हाला दिली. उलट मला असं वाटतं की एक जबाबदार अधिकारी यांना. आमचं काम आम्हाला चांगलं माहिती आहे आणि जबाबदारी. तसं नाही साहेब, मेघना निर्दोष आहे. विनाकारण तिला या प्रकरणात अडकवण्यात येत आहे. तिला आम्ही अडकवत नाहीये, पुरावेच तसं सांगताय. साहेब जगाच्या वादळी वाऱ्याची झळ न लागलेली पोर आहे ती. निष्पाप आहे. विनाकारण तिला त्रास सहन करावा लागतो. मेघना बेपत्ता झाल्यापासून तिच्या आईची अवस्था तर खूप बिकट आहे. हो तिच्या आईला जेवणाचं भान नाही की झोपेचं भान नाही. माझी विनंती आहे साहेब, मेघनाला लवकरात लवकर शोधून काढा. आय होप सो. या केस संदर्भात आम्ही एकाला अटक केली. मोरे घेऊन या त्याला. आता ह्याच्याकडून काय माहिती मिळाली तर मेघना नक्की सापडेल. साहेब हा बघा. समीर तू. हॅलो. हॅलो हॅलो पप्पा. मेघना. मेघना कुठे आहेस तू? हॅलो पप्पा. हा बोल ना, कुठून बोलतेस तू मेघना? पप्पा मी इथं. मेघना. हॅलो. हॅलो. चंदू. चंदू काय झालं? मेघनाचा मेघनाचं काय झालं? मेघनाचा फोन आला होता. मेघनाचा फोन आला होता? हो. कुठे ती? काय म्हणत होती ती? काय बोलली ती? अरे नाही ते कट झाला फोन. पण तू निदान विचारायचं तिला, ती कुठे आहे ते तरी विचारायचं ना. अरे मी विचारलं होतं रे, पण तेवढ्यात फोन कट झाला. काय विचित्र घटना घडतात या घरात. ते पण नेमकं काय बोलली ती? काही नाही रे बाबा, मी असं म्हणून फोन कट. म्हणजे बहुतेक मेघनाच्या जीविताला धोका आहे. मी एक काम करतो, मी पोलीस निरीक्षकाला फोन करतो. 1 मिनिट. हॅलो, पोलीस चौकी, पोलीस निरीक्षक आहेत सर. नमस्कार, मी अनंत सरदेशमुखांचा भाऊ चंद्रकांत सरदेशमुख बोलतो. नाही, मेघनाचा फोन आला होता आज घरी. नाही मी नाही, पण तिचे वडील बोलले. नाही ती काही बोलायच्या आतच फोन कट झाला तिकडनं. नाही काहीच कल्पना नाही. आम्ही सुद्धा खूप घाबरलेलो आहोत. तुम्हाला एक विनंती आहे साहेब, लवकरात लवकर मेघनाचा शोध लावा. आणि मला असं नक्की वाटतं की तिच्या जीविताला धोका आहे. धन्यवाद. जय हिंद. कुठे असेल रे मेघना? असेल जगात, आणि जिथे कुठे असेल ना सुखरूप असेल. तू धीर धर.
मरणाची ना भीती मलाही, जगण्याशी ना वैर माझे. वार केले होते जयानी, सारेच होते यार माझे. संकटाची कशास भीती, भविष्य माझे माझ्याच हाती. अशा